मी विठुरायांची वेशभूषा घालून साक्षात पांडुरंगासारखं दिसण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण ते भगवंत आहे आणि भगवंताच्या चरणाशी आपले स्थान आहे. त्यामुळे मला नाही वाटत भगवंतासारखी वेशभूषा घातल्याने आपल्या मूळ स्वभावात काही फरक पडतो, कारण हे सर्व फक्त दिखाव्यासाठीच असतं. अरे आपल्याला तर त्यांचं रूप कसं आहे हेही माहिती नाही. संतांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्यावरूनच आपण देवी देवतांचे पोशाख ठरवलेले आहेत. वरवरचा दिखावा क्षणिक असतो. आत्मसात काही करायचं असेल तर संतांचे विचार करा. आणि आपल्या आत्ताच्या पिढीला तर संत कोण, त्यांनी कार्य काय केलेले आहेत हे माहीत पडण्याचा संबंध येतो कुठे? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत रामदास महाराज आणि कित्येक मुस्लिम संतसुद्धा होऊन गेलेले आहेत. आणि आज हिंदू मुस्लिम जातीभेदावरून फक्त राजकारण आणि दिखावा केला जातो. शिवजयंती आली की शिवाजी महाराजांसारखा टोप चढवतो आपण डोक्यावर, पण त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्नही करत नाही. आज महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणण्याची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. संत भगवंत होणं सोपं नाही. आम्ही मुलं आईबाबांसोबतही नीट जुळवून घेऊ शकत नाही, तर अख्ख्या जगाशी काय जुळवून घेणार आहेत? माऊलींना किती यातना झाल्या, त्यांनी किती लोकांचा राग द्वेष सोसला. संत तुकाराम महाराज खूप मोठे सावकार होते त्या काळचे, पण त्यांनी गोरगरिबांसाठी सर्व संपत्तीचा त्याग केला. मीही शाळेत गेल्यावर कदाचित असंच सणावाराला वेशभूषा करेन इतरांची पाहून, कारण काळानुसार विचार बदलतात आणि बदलायला हवेतच. पण एक गोष्ट नक्की सांगतो, वरवर दिसणारा डोळ्यांना मोहून टाकणारा साजशृंगार क्षणिक असतो, पण आपल्या विचारांना सजवलं आणि संतांचे विचार मनात साठवले तर हा मनाचा साजशृंगार तुम्हाला सन्मानाने आणि समाधानाने जगायला शिकवेल. रामकृष्ण हरी.